हे नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये जे कंटेस्टंट आहेत त्यांच्याबद्दल. ठीक आहे. तर बिग बॉस सीझन 5मध्ये जे रितेश देशमुख होस्ट करत आहेत त्यामध्ये खूप सारे कंटेस्टंट आलेलं आहे. बट त्याच्यामध्ये एक मराठी कंटेस्टंट आहे ज्याचं नाव आहे सूरज चव्हाण. तर आपल्याला सूरज चव्हाणला सपोर्ट करायचा आहे मित्रांनो. मी हा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच बनवलेला आहे की आपला जे मराठी माणूस आहे त्यांनी एक मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. बघा, सूरज चव्हाण जो आहे ना तो खूप लहान गरीब परिस्थितीतून वर आलेला व्यक्ती आहे. त्याला आई नाही, त्याला बाबा पण नाही. त्याची एक आत्या आहे जो त्याचा लहानपणापासून त्याचा सांभाळ ती करत होती. त्याच्यानंतर त्याला 5 बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे. तो इतका गरीब व्यक्ती आहे की त्याने शेतीचे कामं केलेले आहे. त्याच्यानंतर त्याने जे गाय वगैरे राखायला जातात त्यांची कामं केलेली आहे. त्याला जे जे कामं ज्या परिस्थितीमध्ये जे काम त्याला मिळालेले आहे ते काम त्याने केलेले आहे. आणि तुम्ही आता बिग बॉस 5 जर पाहत असाल तर तुम्हाला समजेल की तो किती इनोसंट व्यक्ती आहे. मराठी माणूस कसा असला पाहिजे तो एकदम छान त्याचं उदाहरण त्याने दिलेलं आहे. इतका इनोसंट व्यक्ती आहे की त्याला एकदम कोणतीही गोष्ट लवकर मनाला लागून जाते. तर अशा व्यक्तीला आपण सपोर्ट केला पाहिजे. मी व्हिडिओ खास त्याच्यासाठीच बनवलेला आहे की तुम्ही सगळे मराठी माणसांनी त्याला सपोर्ट करा. कारण की मराठी माणूसच हा मराठी माणसाला सपोर्ट करू शकतो आणि केला पण पाहिजे. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रात इतर राज्यातील लोक येतात आणि इथे आपलं वर्चस्व गाजवून जातात. पण कारण याचं काय आहे की मराठी माणूस हा त्यांना सपोर्ट करतो जेव्हा की मराठी माणसाने स्वतः मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे. तर म्हणून मी म्हणतो की सूरज चव्हाणला सपोर्ट करा, त्याला खूप सारे वोटिंग करा ज्याच्यामुळे तो बिग बॉस 5 सीझन जिंकून आलेला पाहिजे. आणि त्याची लाईफ स्ट्रगल जे चालू आहे त्याच्या लाईफमध्ये त्या स्ट्रगलमधून तो बाहेर आला पाहिजे. त्याची जे लाईफ आहे ते चांगली झाली पाहिजे असं मला वाटते. आणि त्याच्यासाठी त्याला सपोर्ट करा.